इथे आपलं हे सिरम तयार झालेलं आहे। येस, टॉवेल ड्राय असतील ना तेव्हाच आपल्याला हे सिरम वापरायचा रिझल्ट छान येतो। नमस्कार, राम राम, विजयाच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। जस्ट आत्ताच आंघोळ झालेली आहे, छान स्किन केअर केलेलं आहे जे मी डेली करते। काही दिवस झाला केस खूप गळत आहेत माझे, सो मी एक घरगुती सिरम तयार करते आणि ते यूज करते। आठवडाभर झालेला आहे, रिझल्ट छान दिसतोय। सिरम संपलेला आहे, सो मी आता करणार होते तयार। मला तुमच्यासोबत पण ती रेसिपी शेअर करावी, सो मी आजचा हा व्हिडिओ बनवतीये। चला मग मी ते सिरम कोणतं आहे, कसं तयार करते ते तुम्हाला दाखवते। सो इथे माझ्याकडे रोजमेरी आहे, तुमच्याकडे रोजमेरी पावडर असलं तरी चालते, ते पण तुम्ही यूज करू शकता। मी इथे अशी रोजमेरी 2 ते 3 चमचे घेतलेली आहे। आता आपल्याला हे रोजमेरी पाण्यात टाकायचं आहे। सो मी या सिरमसाठी फिल्टरचंच पाणी वापरते, जे मी पिण्यासाठी घेते तेच पाणी। आठवडाभरासाठी आपल्याला हे सिरम तयार करायचं आहे। रोजमेरीला पाण्यात टाकून आपल्याला 1 ते 2 मिनिटच उकळून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 1 लवंग टाकायचं आहे, 1 पेक्षा जास्त लवंग टाकायचं नाही, कारण लवंगचा वास स्ट्रॉंग येतो, त्याने केस अजून गळण्याची शक्यता असते। सो आपल्याला हे 2 मिनिट उकळून घ्यायचं आहे। बॉटलमध्ये काही गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, तुम्ही हे पाकळ्या पाण्यामध्ये पण टाकू शकता। जेव्हा पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये पण टाकू शकता रोजमेरी सोबत। पाणी लवकर गार व्हावं म्हणून गाळून मी या प्लेटमध्ये भरले होते। आता पाणी गार झालेलं आहे, मी या बॉटलमध्ये ओतते। ओ शट 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 शट। आता आपण यामध्ये हे विटामिन ईचं कॅप्सूल टाकूया। एकही थेंब वाया घालू द्यायचा नाही। सो इथे आपलं हे रोजमेरी सिरम तयार झालेलं आहे। हे लिव्हिंग सिरम आहे, यामध्ये आपण कॅप्सूल टाकलो ना, त्यामुळे थोडंसं शेक करायचं या सिरमला। छान शेक झालेला आहे, आता हे वापरण्यासाठी तयार आहे। हे लिव्हिंग सिरम आहे, केस धुतल्यावर ह्याचा उपयोग छान होतो। जेव्हा आपले टॉवेल ड्राय केस असतील, एकदम कोरडे नाही करायचे, एकदम ड्राय नाही करायचे आपल्याला हे केस। टॉवेल ड्राय असतील ना तेव्हाच आपल्याला हे सिरम वापरायचं, म्हणजे तेव्हाच जास्त इफेक्ट होतो, याचा रिझल्ट छान येतो। डेली तुम्ही वापरू शकता, रोज सकाळी आणि संध्याकाळी झोपताना। पण ज्यांचे खूप ऑइली स्काल्प असेल, ऑइली हेअर असतील, त्यांनी ना आठवड्यातून 2-3 वेळा तरी वॉश करायला पाहिजे, आणि तेव्हा तुम्ही हे सिरम वापरू शकता। थोडक्यात मला सांगायचं का, आपला स्काल्प स्वच्छ असावा तेव्हा याचा रिझल्ट छान येतो। ह्याचाच काय, कोणतं पण सिरम आपण जेव्हा लावतो तेव्हा आपला स्काल्प स्वच्छ असावा, म्हणजे कोणत्याही सिरमचा रिझल्ट छान येतो। आता इथे माझे सेमी ड्राय म्हणजे 70% केस कोरडे झालेले आहेत। आता आपण हे सिरम यूज करूया। हलकासा आपल्याला मसाज करायचा आहे, खूप जास्त मसाज करायचं नाहीये, एकदम हलका हलका आपल्याला मसाज करायचा आहे। सो आपल्याला हे सिरम लावल्यावर असंच ड्राय करायचं आहे, नॅचरली ड्राय होऊ द्यायचं आहे। ड्रायर वगैरे तुम्ही यूज करू नका, त्याने केसांचं नुकसानच होतं। हे सिरम स्टोर कसं करायचं, हे सिरम स्टोर करायचं फ्रीजमध्ये ठेवायचं, मध्ये हे सिरम आठवडाभर छान टिकतं। सो इथे आपलं हे सिरम लावून झालेलं आहे। थँक्यू, बाय बाय।